शंभू बाळ असे समोर या. शंभू बाळ, काय केलं तुम्ही? तुमच्या या अशा दंगा मस्तीमुळे सुंदरीच्या डोक्यात भांड पडलं. डोकं फुटलं असतं तर? फुटलं आणि रगत बी आलं. बघा अहो, हे तर काहीच नाही. परवा दिवशी तर चेंडू खेळत होते, असा भरकन चेंडू आला आणि फुटला ना आरसा. आता बोलायचं तरी कोणाला आणि सांगायचं तरी कोणाला? ना दात ना फिर्याद. कधी कधी तर असं वाटतं हा गड सोडून जावं. जा तर मी बरी जाईन आणि राणी साहेबांची सेवा कोण करल? आम्ही दुसरी सुंदर आणू. बघा बघा कसे बोलतात. हो, उद्या आबासाहेब येणार आहेत. ते आले की आम्ही सांगू. बघितलं कसं तलवारीच्या धारेवर धरलंय आम्हाला. सुंदरी, जी रांगोळी आण. जी. संकट येणारे आम्ही जाणून होतोच, पण एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. जगदंब. खान मेल्याचा गाव बडी बेगमच्या वर्मी बसला, त्यामुळे ती चौताळली आणि तिने सिद्धी जोहरला राजांवर पाठवले आणि तोही विजेच्या वेगाने आला. मुळात सिद्धी हा कसलेला सेनापती आहे, धूर्त आहे, मुरब्बी आहे. त्याच्या हातून क्षुल्लक चूक होणे सुद्धा मुश्किल. तो वेढा आवळत नेणार हे हमखास. कोण कोण सरदार आहेत त्याच्या फौजेमध्ये? सादत खान, सिद्दी मसूद, बडे खान, रुस्तमे अमान, फाजल खान आणि बाजी घोरपडेही आहेत. बाजी घोरपडे आहेत रक्ताचे, पण रक्त पिण्यासाठी आसुसलेले. परवात शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालवणीचे जसवंतराव मोठ्या फौजेनिशी जौहरला सामील झाले. आणखीन काही? राजापुराहून इंग्रजांची एक तुकडी तोफा घेऊन निघाली. ती लवकर पोहोचेल. जे लाल माकडांचा दारुगोळा पन्हाळ्याच्या बुरुजावर लवकरच आदळला. हो, म्हणजे आणि आपले सरदार? प्रत्येकाने जोहरवर हमला केला, पण जोहर चोख उत्तर देतो आहे. रेसभर आपले सरदार पुढे जाऊ शकत नाहीत. आणि नेताजीराव कुठे आहेत? आदिलशाही मुलखात. खूप लूट जमवली आहे तिकडे. लूट थांबवा म्हणावं त्यांना. इथं वज्रमुठीचा चुरा होण्याची वेळ आली, असेल तसे निघा म्हणावं. जी हो साहेब. आज 4-5 महिने झाले शिवबा गडावर नाहीत. हातास हात नाही, पायास पाय नाही. सतत स्वराज्याचा ध्यास, लेकी बाळीचं सुख, शेती शिवाराचं हित. आणि हे सगळं करताना प्रत्यक्ष मरणाशी झुंज घ्यायची, त्याला हुलकावणी द्यायची आणि पळायचं. लवकर या हो शिवबा. तुम्ही वेड्यात फसला की स्वराज्य फसले. आई जगदंब. राणी साहेब, आऊसाहेबांनी याद केली. तातडी आहे. जी आलोच. रमी का खेळता? मोठमोठे रोग बक्षीस जिंकण्यासाठी आणि टेन्शन विसरण्यासाठी ना? जंगली रमीवर या ना. यापेक्षा मोठ्या टुर्नामेंट इतर कुठेही नाही.
इथे जिंकलेले पैसे लगेच मिळतात, गेम अडकत नाही, इथे कॉम्प्युटर्स खेळत नाहीत आणि गेमिंगचा अनुभव तर 1 नंबर आहे. पण प्रश्न असा आहे की हे ऍप तुमच्या फोनवर अजून का नाही? रमी फक्त जंगली रमीवर खेळा, कारण रमी म्हणजे जंगली रमी. या खेळाची सवय लागू शकते किंवा यात आर्थिक जोखीम समाविष्ट आहे. जबाबदारीने खेळा. इथेच उभं राहायचं. आम्ही येईपर्यंत रिंगण ओलांडून बाहेर पडायचं नाही. माझी कापड ओली करून ठेवली, आता कापड बदलायला लागतील. आता कसे होणार आपल्या खेळाचे? यात असे रिंगण ओलांडून मातोश्रीची आज्ञा मोडणे बरे नाही. आज्ञाही मोडणार नाही आणि बाळराजे रिंगणाबाहेर येतील असं काहीतरी करायला हवं सखुताई. शंभूराजे, तुम्ही दोरी धरून येता का हो? ती पाणी टाकून पुसू आम्ही रिंगणाबाहेर जाऊ शकत नाही. घोडा तर आत येऊ शकतो. घोडा? शंभूराजे कुठे? आमच्या महाली. आणि ते एवढ्यात येणार नाहीत. सखुताई, आपण घोडा बनून आत या.